बाळांनो, अगदी व्यवस्थित लक्ष द्यायचं. गणित वाचतो, प्रश्न व्यवस्थित बघा. A 3-digit number is equal to 17 times the sum of its digit. बघा, a 3-digit number म्हणजे 3 अंकी संख्या is equal to 17 times the sum of its digit. एक 3 अंकी संख्या तिच्या अंकांच्या बेरजेच्या 17 पट. फॉर एक्झाम्पल एक देतो मी तुम्हाला. समजा 512 ही एक 3 अंकी संख्या आहे. मग ही 3 अंकी संख्या इज इक्वल टू 17 टाइम्स द सम ऑफ इट्स डिजिट. डिजिट म्हणजे अंकांच्या बेरजेच्या, म्हणजे 5 अधिक 1 अधिक 2. हे झालं 1 नंबरचं इक्वेशन. हे झालं 1 नंबरचं इक्वेशन. 3-digit नंबर, a 3-digit number is equal to 17 times the sum of its digit. अंकांच्या बेरजेच्या 17 पट. इक्वेशन 1 संपलं. पण आपल्याला अजून 100 प्लेस, टेन्स प्लेस आणि युनिट्स प्लेस डिजिट घेतलेले नाहीत. फक्त मी एक नमुना दिला तुम्हाला बाळांनो. इफ द डिजिट्स आर रिव्हर्स्ड, the new number is 198 more than the old number. जो जुना नंबर आहे म्हणजे कोणता? ओरिजिनल संख्या. ओरिजिनल नंबर जो आहे तो त्याच्यापेक्षा इंटरचेंजिंग केलेला नंबर 198 ने जास्त आहे. also the, आता महत्वाचा पॉइंट आहे बघा. also the sum of extreme digit is less than the middle digit by unity. Also the sum म्हणजे बेरीज. sum of extreme digit is, ह्या दोघांची बेरीज is less than the middle unity by 1. म्हणजे ह्या दोघांची बेरीज मधल्या अंकापेक्षा लहान आहे, 1 ने लहान आहे. याच्यापेक्षा दोघांची बेरीज लहान आहे. म्हणजे याचा अर्थ या दोघांच्या बेरजेपेक्षा हा 1 ने जास्त आहे. मग आपल्याला 100 प्लेसला जर x घेतला, युनिटला y घेतला, तर ह्या दोघांच्या बेरजेपेक्षा 1 ने जास्त आहे. म्हणजे टेन्स प्लेसचा काय झाला? x + y + 1 लेस. याच्यापेक्षा हा लहान आहे 1 न, म्हणजे याच्यापेक्षा हा 1 न मोठा आला बाळांनो. मग आता आपण काय करूया? लेट द डिजिट इन 100 प्लेस बी x अँड द डिजिट इन युनिट प्लेस बी y. आणि ह्या दोघांच्या वरून फ्रॉम द कंडिशन वरून काय केला? मिडल टर्म काढला, म्हणजे टेन्स प्लेसचा डिजिट काढला. तो 1 ने जास्त आहे. 1 ने जास्त म्हणजे काय बघा. एक एक्झाम्पल देतो. समजा इकडे 4 असेल, 3 असेल, इथं 2 असेल. ह्या दोघांची बेरीज किती आली? 3 आणि 2 5. मग बेरजेपेक्षा 1 ने जास्त. मग 3 आणि 2 5, तर इथं किती असणार? 6. बघा व्यवस्थित. ह्या दोघांच्या बेरजेपेक्षा 1 न मोठा आहे, किंवा याच्यापेक्षा हा दोघांची बेरीज 1 न कमी आहे. ती कंडिशन इथं दिलेली आपल्याला. आता आपण काय करायचं? ओरिजिनल नंबर, ओरिजिनल 3-digit नंबर 100 प्लेसला 100 न गुणलं, टेन्स प्लेसला 10 न गुणलं, युनिट प्लेसला 1 न गुणलं. 100 न गुणलं, 10 न गुणलं, 1 न गुणलं. 100x अधिक 10 न तिघांना गुणलं, 10x अधिक 10y, 10 × 10 अधिक y. आता x वाल्यांची बेरीज करा, y वाल्यांची बेरीज करा. 100x 10x 110x अधिक 10y 1y 11y अधिक 10. हा झाला ओरिजिनल नंबर. आणि इंटरचेंजिंग नंबर. इंटरचेंजिंग नंबर म्हणजे काय? युनिटचा डिजिट आहे तो 100 प्लेसला आणायचा, 100 प्लेसचा डिजिट आहे तो युनिटला न्यायचा. म्हणजे हा y जो आहे
तो y अलीकडे आणायचा आणि हा x न्यायचा पलीकडं. म्हणजे याला तुम्ही 100y करणार, इथं 10 न गुणायचं, इथं 1 न गुणायचं. 100y 10 कंसात अधिक 1 कंसात x एक xच होणार आहे. मग 10y 10 न तिघांना गुणलं 10x अधिक 10y अधिक 10 x एक x. आता 10x 1x 11x 100y 10y 110y अधिक 10 म्हणजे ओरिजिनल नंबर मिळाला, इंटरचेंजिंग नंबर मिळाला. फ्रॉम द फर्स्ट कंडिशन अ 3 डिजिट नंबर इज 17 टाइम a 3-digit number is equal to 17 times the sum of its digit. आता 3 डिजिट नंबर कोणता घेणार? ओरिजिनल नंबर. फ्रॉम द फर्स्ट कंडिशन ओरिजिनल नंबर लिहिला इज इक्वल टू सम ऑफ इट्स डिजिट, सर्व अंकांची बेरीज त्याची 17 पट, आणि कॅल्क्युलेशन केलं. आता इथं कॅल्क्युलेशन करून देतो बाळांनो मी. इथं इक्वेशन तयार करूया. 110x अधिक 11y अधिक 10 17x किंवा 17 इन ब्रॅकेट 2x प्लस 2y प्लस 1. 110x 11y अधिक 10 17 दूनी 34x 17 दूनी 34y अधिक 17 एक्के 17. आता एक्स वाली आणि वाय वाली. एक्स ची टर्म एका बाजूला घेतलं वजा 34x प्लस 11y मायनस 34y इज इक्वल टू 17 मायनस 10. 110 मधून 34 गेलं, वजा बाकी लक्ष ठेवा 110 34. तोंडातून किंवा बोट मोजून टाइमपास करू नका. एखादा जर अंक चुकला तर पुढं गणित चुकलं, मार्क्स गेली. प्रत्यक्ष वजाबाकी, साधी वजाबाकी असून दे व्यवस्थित करा, बेरीज असून दे व्यवस्थित करा, गुणाकार भागाकार. आता 10 मधून 4 गेलं, एक घेतला, 10 मधून 4 गेलं 6, 11तून 4 गेलं 7, 76x. 34 मधून 11 गेलं, 4 मधून 1 गेलं 3 2, 34 मधून 11 गेलं बरोबर आहे. इकडून हे वजा केलं 34 मधून वजा बरोबर 7. इक्वेशन नंबर 1. सत्तर वजा 23y बरोबर 7. इक्वेशन नंबर 1. फ्रॉम द सेकंड कंडिशन जो नवीन नंबर मिळणार आहे तो ओरिजिनल संख्येपेक्षा 198 ने मोठा आहे. म्हणजे ओरिजिनल नंबर हा लहान आहे. ओरिजिनल नंबर लहान आहे 198 न. मग ओरिजिनल नंबर मध्ये जर 198 ऍड केलं तर आपल्याला इंटरचेंजिंग नवीन नंबर मिळतो. ओरिजिनल नंबरला 198 ऍड केलं तर नवीन नंबर मिळतो आणि दोघांची बेरीज कशी असणार? इक्वल. आणि इथून एक इक्वेशन तयार करूया. एक इक्वेशन तयार झालेलं आहे तिथं बाळांनो. आता फ्रॉम द सेकंड कंडिशन 110x वजा 11x हा ओरिजिनल नंबर हा लहान आहे 198 ने. कुठल्या न्यू नंबर पेक्षा, इंटरचेंजिंग नंबर पेक्षा हा मोठा आहे. म्हणून जुना नंबर जो आहे ओरिजिनल नंबरला 198 मिळवल्यानंतर दोन्ही साइड इक्वल झाल्या. वजा अधिक 11y वजा 110y बरोबर
10 वजा 10 वजा 198 अधिकला वजा गेला 110 मधून 11 गेलं 99 x वजा 99 y बरोबर वजा 198 डिवाइडिंग थ्रू बाय 99 प्रत्येकाला 99 ने डिवाइड केलं 99 y अपॉन 99 इज इक्वल टू -198 अपॉन 99 x माइनस y इज इक्वल टू -2 इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 2 व्यवस्थित आलाय का बघा आलेला आहे व्यवस्थित. आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 अगदी समोरासमोर घेतो बाळांनो. 76x वजा 23y बरोबर 7 इक्वेशन नंबर 1 x माइनस y इज इक्वल टू -2 नंबर 2. आता कोणत्या संख्येनं कोणत्या इक्वेशनला गुणायचं 23 न पलीकडे गुण्या पण वजा 23 होणार मग वजा 23 न गुणल्यानंतर वजा वजांचा गुणाकार अधिक होईल बाळांनो. इक्वेशन 2 बाय -23 -23 इन ब्रॅकेट x माइनस y इज इक्वल टू -2 गुणलं 23x वजा वजा अधिक वजा वजा अधिक 23 दूनी 46 नंबर 3 23 ला 23 जाईल बाळांनो ऍडिंग इक्वेशन 1 and 3 76x minus 23y is equal to 7 minus 23x plus 23y is equal to 46. याला हा टर्म गेला बाळांनो 76 मधून 23 गेलं 7 तून 3 गेलं 3 5 बेरीज 7 12 आणि 13 53 x is equal to 53 upon 3 53 x is equal to 1 put x is equal to 1 in equation 2 दोन मध्ये किंमत भरा x minus y is equal to -2 x minus y is equal to -2 x 1 minus y is equal to -2 minus y is equal to -2 हे प्लस आहे -1 minus y is equal to -3 साइन चेंज केलं बाळांनो y is equal to 3. आता ओरिजिनल नंबर कोणता होता y is equal to 3 x is equal to 1 x is equal to 1 आणि y is equal to 3. आता ओरिजिनल नंबर आपण कोणता घेतला होता तो बघायचा बाळांनो आपण. आता ओरिजिनल नंबर कोणता आहे 110x प्लस हा ओरिजिनल नंबर पुढे घेऊन जाऊया आपण.
इज इक्वल टू 110x 11y अधिक 10. 110x x इज इक्वल टू 1 किंमत काढलेली प्लस 11 इंटू वाय वायची किंमत 3 अधिक 10. 110 1 110 11 तिरक 33 अधिक 10. 110 140 50 53. ह्या दोघांच्या बेरजेपेक्षा एक न मोठा 3 आणि 1 4 4 पेक्षा 5 काय झाला एक न मोठा झाला आणि याच्यापेक्षा हे दोघं लहान. म्हणजे आलेलं उत्तर आपलं बरोबर आहे 153. आता ओरिजिनल गणित पटपट पटपट बघायचं बाळा. गणित लांबपर्यंत आहेच. एक इक्वेशन तयार केलं. फ्रॉम सेकंड कंडिशन ओरिजिनल नंबर प्लस 198 इज इक्वल टू इंटरचेंजिंग नंबर पक्षांतर केलं. इक्वेशन तयार केलं. दोन्ही इक्वेशन एका बाजूला घेऊन मल्टिप्लाय करून इक्वेशन x ची किंमत काढली.